नमस्कार. मी संदीप पाटील, कोल्हापूर. सदस्य, युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कोर कमिटी. तुषार दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मंत्रालय असो, आयुक्त कार्यालय असो, परीक्षा परिषद असो किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्था यांचा पाठपुरावा असो. ग्राउंड लेव्हलवर काम करणारी टीम म्हणजेच युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम. आता आज आपण काही महत्त्वपूर्ण बाबींच्या विषयी चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती 2025 मध्ये भरपूर अफवा आहेत. एवढ्या जाहिराती अपलोड झाल्यात, एवढी पदं आलीत किंवा या आस्थापनेची जाहिरात अपलोड झाली किंवा एवढ्या जागा येणार आहेत. पण ज्यावेळेला आपण ग्राउंड लेवलवर किंवा परीक्षा परिषद असो येथून माहिती घेतो त्यावेळेला अशी काहीच माहिती नसते. परिणामात आज एका महत्त्वपूर्ण विषयावर तुमच्याशी चर्चा करावी, संवाद साधावा म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन येतोय. आजच्या व्हिडिओतील पहिला विषय आहे तो म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था जाहिराती संदर्भात परिस्थिती. जे काय आहे ते ओरिजिनलच तुमच्याशी बोलतोय. आताच्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जसं की महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती अतिशय कमी प्रमाणात अपलोड झाल्यात. थोडक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण बऱ्याचशाच आस्थापनेचं समायोजन, त्यासोबत केंद्रप्रमुख नियुक्ती आणि 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली असे बरेचसेच मुद्दे घेऊन जाहिराती अपलोड झालेल्या नाहीत. पण मी खात्रीशीर सांगतो आणि परीक्षा परिषदेमधील अतिशय महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतरच तुमच्याशी बोलतोय. त्यासोबतच बुधवारी एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली होती. त्या व्हिडिओ कॉन्फरन्सला समोर ठेवून तुमच्याशी बोलतोय की 29 तारखेपर्यंत किंवा 28 तारखेपर्यंत बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती अपलोड झालेल्या दिसतील. बऱ्याचशाच म्हणतोय आणि कोण काय म्हणतंय मला माहित नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा 8,500 पेक्षा जास्त असतील पहिल्या टप्प्यात. आणि पूर्ण अभ्यासांती हा शब्दप्रयोग करतोय मी. अ, सगळ्यांना माहित होतं हॉटस्पॉट आहे कोल्हापूर, पण कोल्हापूरच्या बाबतीत खरं सांगतो अजून जाहिरात अपलोड झालेली नाही. सांगलीच्या बाबतीत 2 दिवसापूर्वी मला ऐकायला मिळालं जाहिरात अपलोड झाली, पण जाहिरात अपलोड झालेली नाही. कारण केंद्रप्रमुख नियुक्ती, केंद्रप्रमुखची पदं पोर्टलला द्यायचीत की नाहीत या संदर्भात संबंधित आस्थापना विचार करत आहेत. जो 4 जूनला एक जी-आर आला, पत्र आलं, त्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की केंद्रप्रमुखची पदं शिक्षक भरती 2025 ला द्या. पण आस्थापना एका वेगळ्या विचारात आहेत, जिल्हा परिषदा एका वेगळ्या विचारात आहेत. बदली होऊन किंवा जिल्हा बदलीतून जे काही शिक्षक येणार आहेत त्या शिक्षकांना केंद्रप्रमुखच्या जागा द्यायच्यात, त्यांना बदलीसाठी केंद्रप्रमुखच्या जागा द्यायच्यात असा विचार सुद्धा आस्थापनांचा चालू आहे आणि हा मला प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. म्हणून आपण आपल्या आस्थापनामध्ये जाऊन पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025ला केंद्रप्रमुखच्या जागा याव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. समाज कल्याण आणि आदिवासी विभाग जर मुदतवाढ आणखी मिळाली तर जागा येऊ शकतात. पण शासनाच्या एका अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तीशी चर्चा केल्यानंतरनं आणि प्रत्यक्ष माहिती घेतल्यानंतरनं अपेक्षित जागा ज्या शासनाला आहेत त्या जागा जर 30 जूनपर्यंत अपलोड झाल्या तर अजिबात मुदतवाढ मिळणार नाही. आणि तेवढ्या जागा नाही अपलोड झाल्या तर नक्की मुदतवाढ मिळेल. पण मला मिळालेल्या माहितीनुसार मुदतवाढ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण 30 जूनपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा खाजगी आस्थापना असो यांच्या मोठ्या प्रमाणात जागा अपलोड झालेल्या आपल्याला दिसतील. पुढचा विषय आहे तो म्हणजेच रयत स्वामी अशा ज्या काही विदाऊटला येणाऱ्या संस्था आहेत जिथं आपल्याला पैसेच द्यायचे नाहीत किंवा मुलाखत नाही, अशा संस्थांच्या बाबतीत खरं सांगायचं तर रयतला खूप चांगल्या जागा आहेत. रयतच्या जागा 700च्या दरम्यान पोर्टल आपल्याला बघायला मिळतील आणि जाहिरात पूर्ण तयार झालेली आहे. त्यानंतरनं 4 दिवसापूर्वी तुम्ही स्वामीच्या बाबतीत एक व्हिडिओ बघितला असाल. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे व्हिडिओ काय होता काय नव्हता. तो व्हिडिओ बघितल्यानंतरनं मी व माझा खास मित्र सुयश उदाळे सर यांनी ठरवलं की आपण स्वामीच्या जागांसाठी पाठपुरावा करायचा. हा पाठपुरावा करत असताना स्वामीचे संदर्भात योग्य त्या व्यक्तीची आम्ही 2 वेळा भेट घेतली आणि पहिल्या टप्प्यालाच तुम्ही जागा द्या अशी विनंती केली. त्यावेळेला सरांच्या तोंडून एकच वाक्य होतं की थोडासा आमच्यात आता गोंधळ चालू आहे, आम्ही जागा देणारच आहे पण दुसऱ्या टप्प्याला देणार. मग अशा वेळेला सरांच्यापासून आम्ही उपसंचालक सरांच्याकडे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, मॅडमांशी चर्चा केली. त्यानंतरनं माध्यमिकच्या संबंधित
योग्य त्या व्यक्तींशी आम्ही चर्चा केली आणि पुन्हा स्वामीच्या सरांच्याकडे आलो आणि सरांना विनंती केली. सरांनी सांगितलं, की शुक्रवारपर्यंत आपण जाहिरात पोर्टलला देऊ आणि शुक्रवारी स्वामीच्या जागा विदाऊट मुलाखतला येणाऱ्या 442 जागा आहेत. स्वामीच्या 442 जागा आहेत विदाऊटला आणि या जागांचं एक वैशिष्ट्य सांगतो ते म्हणजेच 11वी-12वीला एकही जागा नाही. 11वी-12वीच्या भावी शिक्षकांच्या बाबतीत हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तिथं ज्यावेळेला आम्हाला कळालं त्यावेळेला प्राथमिकला थोड्याशा जागा आहेत, परंतु माध्यमिकला स्वामीच्या जागा 442 आहेत पोर्टलवर आलेल्या ज्या शुक्रवारी अपलोड झाल्यात. प्रवर्गानुसार जागा, विषयानुसार जागा या बऱ्यापैकी गोष्टी आमच्याकडे आहेत, पण त्याच्यासाठी स्पेशली व्हिडिओ करायला लागेल. स्वामीच्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड व्हाव्यात यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे सुयश उदाळे सर, मी स्वतः संदीप पाटील सर आणि तुषार देशमुख सर यांचं मार्गदर्शन आम्ही खूप जोरदार पाठपुरावा केला आणि जागा प्रत्यक्ष पोर्टलवर आणल्यात. किमान 4 दिवस आम्ही त्यासाठी दिलेत. हे कुणालाही पटणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की जिल्हा परिषद कोल्हापूरच्या जागा चांगल्या पद्धतीने येतील, पण कोल्हापूर जिल्हा परिषदेची जाहिरात तयार झालेली आहे. केंद्रप्रमुख हा विषय काय करायचा यामुळे ती जाहिरात तटली होती. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार केंद्रप्रमुख पदाच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा बदलीसाठी वापरल्या जाणार आहेत. परिणामात कोल्हापूर जिल्हा परिषदेची ज्यांना वाटत असेल 1000 पदांची जाहिरात येईल, ज्यांना वाटत असेल 700 पदांची जाहिरात येईल, त्यांना कन्फर्म सांगतो कोल्हापूर जिल्हा परिषदची जागा या पोर्टलला तुम्हाला दिसणाऱ्या फक्त 548 असतील. आणि ह्यामध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर एसटी प्रवर्गाच्या जागा या 180 प्लस आहेत. 1 ते 8च्या जागा 548 आहेत आणि एसटी प्रवर्गाच्या जागा 180 प्लस आहेत. त्यामुळं विचार करा की कोल्हापूरच्या जागा किती. 2-3 दिवसापूर्वी बऱ्याचशा आस्थापनेच्या जाहिराती अपलोड झाल्यात, हे झाल्यात, ते झाल्यात मी ऐकलं. पण मी खरंच सांगतो बऱ्याचशा जाहिराती अपलोड झालेल्या नाहीत. सगळ्या बऱ्यापैकी जाहिराती 27, 28, 29, 30 तारखेला होतील. कोल्हापूर महानगरपालिकेत मला ऐकायला मिळालं की 41 जागा रिक्त आहेत. परंतु ही बातमी सुद्धा कन्फर्म चुकीची आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमधून पोर्टलवर 19 जागा जाणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिका 19 जागा पोर्टलवर जाणार आहेत. ही कन्फर्म माहिती आहे. तुम्ही स्वतःहून ज्या दिवशी पोर्टलला जाहिरात येईल त्या दिवशी सुद्धा बघू शकताय. तिसरा विषय आहे बघा, आम्ही कोल्हापूरबद्दल आता बोललो. आम्हाला आमच्या जिल्ह्याविषयी माहिती होती म्हणून बोललो. तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यात पाठपुरावा करा आणि नक्की माहिती घ्या. स्वतःला फायदा होईल. कारण लिमिटेड प्रेफरन्स आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट एक असेल ती म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गच्या जागा पहिल्या टप्प्यात येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण अजून समायोजन प्रक्रिया झालेली नाही आणि समायोजन प्रक्रिया जर झाली तर समायोजन प्रक्रियेचा नेमकं नुकसान कुणाला होणार आहे तर तुम्ही मे महिन्यात एक तक्ता आलेला तो तक्ता बघा. बऱ्याचशाच लोकांच्या लक्षात येईल नुकसान कुणाचं होणार आहे. त्यानंतरनं रत्नागिरीच्या बाबतीत जर बोलायचं गेलं तर रत्नागिरीच्या बाबतीत सुद्धा जे सिंधुदुर्गला चालू आहे तेच थोडक्यात चालू आहे. रत्नागिरीतनं जागा बऱ्यापैकी येतील परंतु थोड्या प्रमाणात कमी असतील. त्यानंतरनं रायगडच्या बाबतीत विचारात घेतलं तर रायगडच्या जागा चांगल्या पद्धतीने पोर्टलला येतील. त्यानंतरनं पुढला जिल्हा आहे सांगली. सांगलीच्या बाबतीत आणि साताऱ्याच्या बाबतीत अफवाच जास्त आहेत ज्या कोल्हापूरच्या बाबतीत होतात. सांगली आणि कोल्हापूर आणि सातारा जरी शिक्षक भरती 2025ला हॉटस्पॉट असला तर प्रत्यक्ष मात्र ज्यावेळेला जागा येतील त्यावेळेला लक्षात येईल त्यांच्यापेक्षा इतर जिल्ह्यांच्या जागा चांगल्या आलेल्या असतील. म्हणून मला वैयक्तिक वाटतंय की जोपर्यंत जाहिराती येत नाहीत तोपर्यंत मी काय सांगतोय किंवा युट्यूबर काय सांगतात यांच्यावर विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष जाहिराती आल्यावरच विश्वास ठेवा. तिसरी गोष्ट, खाजगी आस्थापनांची परिस्थिती काय. शिक्षक भरती 2025चा जर विचार केला तर शिक्षक भरती 2025चा पहिला टप्पा खाजगी आस्थापनांसाठी स्पेशली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यातून माहिती घ्या. एखाद्या संस्थेत 1 जागा असेल तरी पोर्टल आली, दुसऱ्या संस्थेत 2 जागा असतील तरी पोर्टल आल्यात. आणि मला मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षक भरती 2025-26 मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये खाजगी आस्थापनांच्या जागा मोठ्या प्रमाणात असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1:3 हे प्रमाण असल्यामुळं भावी शिक्षकांना विनंती आहे की पैशाच्या बाबतीत किंवा आर्थिकच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कारण तुम्हाला यावेळेला खूप संधी आहे. तुम्ही पैसे जर देतो म्हटला तर समोरची व्यक्ती पैसे मागणारच आहे. पैसे देण्याबद्दल माझं काहीच मत नाही. पैसे तुम्ही द्या पण योग्य ती रक्कम द्या एवढंच मला वाटतंय. आणि 1:3 आहे. ज्या पद्धतीने आपल्याला गरज आहे त्याच पद्धतीने संस्थेला सुद्धा गरज आहे. या गोष्टीची आपण जाणीव ठेवायला हवी.
तिसरी गोष्ट आहे मुदतवाढ संदर्भात अपडेट. मी अगोदरच सांगितल्या प्रशासनाला अपेक्षित जागा जर 30 तारखेपर्यंत पोर्टलवर अपलोड झाल्या तर अजिबात मुदतवाढ मिळणार नाही आणि प्रशासनाला अपेक्षित जागा जर पोर्टलवर अपलोड नाही झाल्या तर मुदतवाढ मात्र नक्की मिळणार आणि मुदतवाढ मिळाली तर जागा कमी सुद्धा होऊ शकतात आणि जागा वाढू सुद्धा शकतात. का ते तुम्ही विचार करा. कारण दुसरी गोष्ट मुदतवाढ जास्त जर मिळाली तर प्रॉब्लेम काय येऊ शकतो? तर तुम्ही आता बघताय स्थानिक स्वराज्य संस्थांचे पट कमी होत आहेत आणि मुदतवाढचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसणार असेल तर 1 ते 5 च्या वर्गांना. कारण ऑलरेडी 1 ते 5 ला मुलं कमी असतात. त्यानंतरनं मुदतवाढ दिल्यानंतरनं शाळेला शिक्षक नाहीत म्हणून 1 ते 5 ला असणारी बरीचशीच मुलं इंग्लिश मीडियमला जातात आणि ही मुलं इंग्लिश मीडियमला गेलीत की आपणच अतिरिक्त ठरतो. त्यामुळं मुदतवाढ मागण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातील आस्थापनांच्या जाहिराती पोर्टलला कशा अपलोड होतील यासाठी सर्वच भावी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे मला वाटतं. तिसरा विषय आहे केंद्र प्रमुखच्या जागांच्या बाबतीत अपडेट. मी याविषयी बोललेलो आहे. केंद्र प्रमुखच्या बाबतीत नेमका निर्णय काय होईल हे सद्यस्थितीत कोणीही सांगू शकत नाही. कारण बऱ्याचशाच आस्थापनांच्या जाहिराती तयार आहेत. फक्त पोर्टल अपलोड करायचे आहेत. केंद्र प्रमुखच्या जागा पोर्टल अपलोड करत असताना त्यांना बरंचसं काम पुन्हा करावं लागतंय. म्हणून या जागा काही आस्थापनामध्ये अपलोड होण्याची शक्यता कमी आहे आणि बऱ्याच जणांना वाटतंय की आपण या जागा बदलीसाठी वापरूया आणि हे प्रत्यक्ष अनुभवातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजेच किती जागांच्या जाहिराती या संदर्भात माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत मला मिळालेल्या माहितीनुसार 2000 प्लस पदांच्या जाहिराती अजून अपलोड झालेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था 2000 एवढंच याच्या दरम्यानच आहेत. मी माहितीसाठी सांगतो की 3000 जागा जर तुम्हाला कोणी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अपलोड झाल्यात तर झालेल्या नाहीत. पण 29 जूनपर्यंत कन्फर्म 8000 प्लस जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आलेल्या आपल्याला दिसतील. अजून म्हणाव्यात एवढ्या जाहिराती अपलोड झालेल्या नाहीत. त्यामुळं YouTubeवर कोण काय सांगतंय यावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या आस्थापनेमध्ये जाऊन माहिती घ्या. आपल्या स्वतःच्या जर आस्थापनेने जाहिरात अपलोड केलेली नसेल तर इतरांची आस्थापना कशी काय अपलोड करू शकते? आणि शिक्षक भरती 2025ला थोडक्यात ग्रहण लागलं असं म्हटलं तरी चालेल. ही घटना चुकीची घडली की पुन्हा दुसरी घटना चुकीची घडती. पुन्हा तिसरी घटना चुकीची घडती. प्रत्येक घटनेत वेळ चालू आहे आणि शिक्षक भरती 2025 लवकरात लवकर व्हावी असे वाटत असेल तर आपण स्वतः थोडासा आपल्या स्वतःच्या आस्थापनेमध्ये जाऊन वेळ द्यायला हवा. आपण जर विनंती केली, समोरच्या अधिकारी वर्गाशी चांगल्या पद्धतीने बोललो तर अधिकारी वर्ग लवकरात लवकर जाहिरात देतात आणि याचा आम्हाला स्वामीच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने अनुभव आला. एकंदरीत शिक्षक भरती 2025 मध्ये खाजगी आस्थापनेच्या जागा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागांपेक्षा किमान दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असतील. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट एकास 3 आहे. त्यामुळं लक्ष्मी प्रसन्न करत असताना विचारपूर्वक करावी. हे मी युवा विद्यार्थी असोसिएशनतर्फे तुमच्यासमोर मत मांडतोय आणि माझ्या वैयक्तिक मतसुद्धा हेच आहे. आणि आपल्याला लवकरात लवकर जॉइनिंगची सुद्धा गरजेची आहे. कारण परीक्षा मे महिन्यात झालेली आहे. वर्ष झालं घरची वाट बघतात. माझा मुलगा किंवा माझी मुलगी किंवा माझी पत्नी किंवा माझा पती कधी शिक्षक होतोय आणि या गोष्टीचा विचार केला तर आता लवकरात लवकर आपण शिक्षक व्हायचं आहे आणि होणार सुद्धा आहोत. पण जागा जास्तीत जास्त याव्यात यासाठी आपलं प्रयत्न चालूच आहेत. फक्त आता जागा ज्या येणार होतात त्या फायनल झालेल्या आहेत. फक्त जाहिराती पोर्टलला अपलोड व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. त्यासोबतच केंद्र प्रमुख पदांच्या जाहिराती सुद्धा पोर्टलला याव्यात यासाठी आपण प्रयत्न करावेत. पुढली गोष्ट समाज कल्याणच्या बाबतीत जर विचारात घेतलं तर समाज कल्याणच्या बाबतीत अजून वेळ लागणार आहे असं अधिकारी वर्गांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळतंय. त्यामुळं जर दुसरा टप्पा झाला तर त्या जागा दुसऱ्या टप्प्यात येतील. मला वाटतंय अपेक्षित जी काही माहिती आहे ती मी द्यायचे प्रयत्न केलाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद.